ओके ओके. मग 5-6 नंतर येऊ का? 9-7 संध्याकाळी चालेल. ठीक आहे. आज ज्या कुठली आंदोलन या तशी काल्यासमोर केलेलं आहे त्याची नक्की मागणी आपल्या काय गेल्या 15 दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून त्या मुलगीचा गर्भपात करण्यात आला. तर आज बघतोय आपण की जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत किंवा सर्वसामान्य आरोपी आहेत ह्या आरोपींना आज अटक केलेली आहे. परंतु जे लोक शिक्षक असतील, डॉक्टर असतील यांनाही अजून अटक केलेली नाही. तसंच उर्वरित आरोपी जे आहेत त्यांनाही तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई त्यांच्यात करावी आमची मागणी आहे. की जेणेकरून बघतोय आपण महिलांच्या वरती अत्याचार हे वारंवार होतच असतात. परंतु शिक्षक हे गुरु समान मानले जातात आणि शिक्षकांनी जर हे कृत्य करणं तर हे समाजाला एक बाबा सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक माझ्यासमोरचा प्रश्न आहे आणि महिलांसमोरचा प्रश्न आहे की मुलींना शाळेत पाठवायचं का नाही पाठवायचं. तर शिक्षकाची जर अशी जर नीतिमत्ता भावना जर बदलत असेल तर मुली सुरक्षित आहेत का हे कायदा सुव्यवस्थेने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या गुन्ह्याला एक असं निदर्शनामध्ये येते की कायदेशीर बाबी बघताच आपण की राजकीय नेते मंडळी असतील किंवा विविध पुढारी असतील, प्रशासन असेल याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक माझं त्यांना आज इस्लामपूर शहरामध्ये आज आपण आंदोलन ठेवलेलं आहे. या आंदोलनाच्या स्वरूपामध्ये आज त्यांना मागणी केलेली आहे. पण उर्वरित आरोपी जे आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच डॉक्टर असतील, शिक्षक असतील यांनाही लवकरात लवकर अटक करण्यात यावी. जर का लवकरात लवकर यांना अटक केली नाही तर आष्टा पोलीस स्टेशन समोर मी उपोषणावर बसणार आहे असं मी आज त्यांना जाहीर आव्हान देते. कारण की समाजासमोर एका महिलांच्या वरती अन्याय होतच असतात आणि वारंवार होतातच. तर याला कुठं ना कुठं समाज बांधव म्हणून आपणही कुठं ना कुठं कायदेशीर बाबी सांभाळणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसापूर्वी या प्रकरणाबद्दल अनेक दैनिकामध्ये न्यूज आल्या. त्याच्यामध्ये एक कथित समाजसेविका असा उल्लेख केला गेलेला आहे. तर त्याबद्दल आपण काय सांगाल, काय नक्की तो प्रकार काय आहे? गेले 15 दिवस झालं बघतोय आपण पेपरमध्ये बातम्या वगैरे येतात. परंतु त्याच्यामध्ये असं म्हणलं जाते की कथित महिला समाजसेविका याने लाखो रुपये उकळलेले आहेत. तर याचाही मी एक समाजसेविका म्हणून या नात्याने मी त्यांना एक जाहीर आवाहन करतो की जे वृत्तपत्रवाले जे आहेत ज्यांनी बातम्या छापलेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर कथित महिला संघटना कोण आहे हे निदर्शनामध्ये लवकर आणणं गरजेचं आहे. कारण की समाजसेविका म्हणून काम करत असताना जर का बाबांना एखादा व्यक्ती अन्यायाविरुद्ध आवाज उठत असेल तर त्याचा आवाज दाबण्याचं काम हे राजकीय लोक करत आहेत आणि तसेच पेपरवाले जे करत आहेत. तर त्यांना एक मी सांगू इच्छिते की कथित महिला संघटना कोण आहे आणि किती रुपये उकळले हे त्यांनी नावासकट डिक्लेअर करावं. आज या सर्व प्रकरणामध्ये आज आपण पाहतो की सर्व परिसर आज खळबळून उठलेला जागा झालेला आहे. याच्यामध्ये पोलिसांची काय भूमिका आहे? पोलिसांचं कुठलंही आपल्याला एक समाधानकारक उत्तर नाहीये. पोलिसांचं एकच मत आहे की प्रकरण हे थांबलं पाहिजे कारण त्यांच्यावरती राजकीय दबाव असतील, अन्यथा प्रेशर असेल त्यांच्यावरती तर त्याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. परंतु हे प्रकरण दाबणे इतकं नाहीये तर आपल्या वाळवा तालुक्याला एक लाजवेल असं प्रकरण आहे. तर याच्यामध्ये गांभीर्याने जातीनं लक्ष घालून त्यांनी तपास करणे आता अत्यंत गंभीर बाब आहे. तर यामध्ये दिसून येतं की यामध्ये कुठल्याही प्रशासनावर कुठलाही ताबा नाही किंवा कुठल्याही प्रशासनावरती योग्यरित्या प्रोसेस चालू नये असं मला त्यांच्यावरती ठाम भूमिका वाटते. आणि पोलीस स्टेशनला जाऊन मी गेल्यानंतर विचारलं तर आता कुठल्याही अधिकाऱ्याचं नाव मी घेणार नाही. परंतु त्यांच्याकडून असा रिप्लाय मला येतो की तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील आंदोलन तुम्ही केले तर. म्हणजे की प्रशासन पण याला पाठीशी घालते का हाही प्रश्न समाजासमोर आहे. तर आज तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? लवकरात लवकर जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, डॉक्टर असतील, शिक्षक असतील आणि राहिलेले आरोपी यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे. जर का असे झाले नाही तर आष्टा पोलीस स्टेशन समोर मी उपोषणाला सुद्धा बसणार आहे. आणि जर का तुम्ही लवकर त्याची बाब घेतली नाही तर आत्मदहनाचा इशारा मी देईन लवकरात लवकरच. आपल्या तालुक्यात जो काही प्रकार घडलेला आहे तो एकदम लाजिरस्पद आहे आणि हा प्रकार कुठेतरी थांबला गेला पाहिजे. ह्याच्यावर पोलिसांनी वगैरे सगळ्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे आणि त्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा ही झाली पाहिजे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या असणाऱ्या महिला आहेत, मुले आहेत, लहान मुले आहेत त्यांच्यावर जो अत्याचार होत आहे अजून त्यांना काही कळत नाही तोपर्यंत हा अत्याचार त्यांच्यावर होत आहे. हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि आपण ह्याच्यावर सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि त्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. धन्यवाद.